KNH न्यूज 24. नांदुरढोक शिवारात हायवाचा कहर, भरधाव टिप्परच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू. संतप्त ग्रामस्थांनी हायवा पेटवला. वैजापूर तालुक्यातील नांदुरढोक शिवारात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भरधाव हायवा टिप्परने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाले. जालिंदर एकनाथ गायधने, वय 41, राहणार नांदुरढोक असे मृत मजुराचे नाव आहे. जालिंदर गायधने आणि योगेश भाऊसाहेब बाजारे हे दोघे सायंकाळी शेतातून दुचाकीने घराकडे परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव हायवा टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात जालिंदर हे हायवाच्या मागील चाकाखाली चिरडले गेले, तर योगेश हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जालिंदर गायधने यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान अपघातानंतर हायवा चालक वाहन जागेवरच सोडून पसार झाला. या घटनेनंतर नांदुरढोक परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांनी सायंकाळी 6:30च्या सुमारास मातीने भरलेला हायवा पेटवून दिला. घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे वाहन दाखल होईपर्यंत हायवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बेकायदेशीर माती वाहतूक व प्रशासनाचा दुर्लक्षाचा आरोप. या हायवामार्फत माती वाहतूक केली जात होती, मात्र सदर माती उपसा किंवा वाहतुकीसाठी कोणताही अधिकृत परवाना नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. परवाना नसतानाही परिसरात मोठ्या प्रमाणात हायवा वाहतूक सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत महसूल, पोलीस व संबंधित विभागांकडून वेळेवर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशा बेकायदेशीर आणि भरधाव वाहतुकीमुळे यापूर्वीही अपघात घडले असून प्रशासनाने वेळीच कठोर भूमिका घेतली असती तर आजचा जीव वाचला असता, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. मृत जालिंदर गायधने हे घरातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुमारे 1 वर्षापूर्वी लाडगाव येथेही अशाच प्रकारच्या हायवा अपघातात एका चिमुकल्याचा बळी गेला होता. त्या घटनेची आठवण पुन्हा ताजी झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हायवा चालक आणि बेकायदेशीर वाहतूक कधी थांबणार, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. KNH न्यूज 24 साठी इनायत अत्तार.